छत्रपती एज्युकेट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण रिजन ए बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. रिझल्ट नंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो. तर सर्वप्रथम तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, PDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग तसेच बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स आणि सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्स बद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तर सर्वप्रथम जर पाहायला झालं तर महाराष्ट्रामध्ये टोटल BVSC चे वेटरनरीचे 6 कॉलेज आहेत आणि वेटरनरीची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व रेडी ठेवा. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. महाराष्ट्रामध्ये टोटल 6 कॉलेज आहेत वेटरनरीचे. तर वेटरनरीच्या 6 कॉलेजपैकी जे आहे रिजन ए, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वेटरनरीचे जे आहेत ते रिजन कोटा व स्टेट कोटा असं डिव्हिजन केलेलं आहे. तर रिजन ए मध्ये जे आहे नागपूर वेटरनरी कॉलेज येतं आणि नागपूर वेटरनरी कॉलेज आणि अकोला वेटरनरी कॉलेज. आणि या रिजन मध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात तर या रिजन मध्ये टोटल म्हणजे अकोला येतं, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा एवढे जिल्हे याच्यामध्ये येतात. एक अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा आणि वाशिम हे एवढे जिल्हे या रिजन ए मध्ये येतात, इन्क्लुडिंग आहेत. तर जेवढा काही विदर्भ भाग आहे तो पूर्ण रिजन ए मध्ये इन्क्लुडिंग येतो. तर रिजन ए मध्ये 2 कॉलेज आहेत, नागपूर, अकोला. नागपूरमध्ये टोटल जर बघायला गेलं तर या दोन्ही रिजन मध्ये टोटल जर सीट बघायला गेलं तर 148 असे टोटल सीट्स आहेत. त्यामध्ये जे आहे नागपूरमध्ये 80 सीट्स आहेत आणि त्यानंतर 68 सीट्स या अकोल्यामध्ये आहेत. टोटल मिळून अशा 148 सीट्स आहेत. त्यापैकी जे आहे गेल्या वर्षी स्टेट कोटा म्हणजे रिजन कोटासाठी, रिजन कोटा म्हणजे काय, हे एवढे जे जिल्हे मी सांगितले तर अकोला, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया जे जिल्हे सांगितले या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना रिजन कोटामध्ये 70% सीट्स म्हणजे त्या कॉलेजच्या 70%, नागपूर व अकोला या कॉलेजच्या जे 70% सीट्स आहेत या विद्यार्थ्यांना रिझर्व राहणार. म्हणजे 103 सीट्स या रिजन कोटासाठी होते गेल्या वर्षी आणि जे उर्वरित 45 सीट जे आहेत ते स्टेट कोटासाठी होते. म्हणजे इतर जिल्ह्यातले जर विद्यार्थी नागपूर किंवा अकोल्यामध्ये जर कॉलेज मध्ये जर सीट्स घेऊन इच्छितात म्हणजे ऍडमिशन घेऊन इच्छित असेल तर पश्चिम महाराष्ट्राचा असू द्या किंवा मुंबई साईडच्या असू द्या किंवा मराठवाड्यातले, तर यांना जर नागपूर किंवा अकोल्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना स्टेट कोटा थ्रू ऍडमिशन घ्यावं लागतं. स्टेट कोटासाठी फक्त 30% जागा रिझर्वेशन राहतं. तर 30% सीट्स किती होत्या गेल्या वर्षी? 45 होत्या. आणि 70% मध्ये म्हणजे या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी 70% जी राखीव राहतात नागपूर व अकोल्यासाठी, नागपूर अकोला व्हेटरनरी कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये 103 सीट होत्या. आता याच्यामध्ये एक तुमची तिथून तुम्ही रहिवासी पाहिजे त्या जिल्ह्याचे किंवा तुमची 12वी तिथून झालेली असेल तेव्हाच तुम्ही नागपूर किंवा अकोलेच्या रिजन कोटासाठी पार्टिसिपेट करू शकता. नाहीतर तुम्हाला जर नागपूर किंवा अकोल्याच्या वेटरनरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्टेट कोटा थ्रू यावे लागेल. हे आता अशा प्रकारे त्याचा गेल्या वर्षाचं सीट डिस्ट्रीब्युशन होतं. तर याचा एक्सपेक्टेड जर कट ऑफ बघायला गेलं तर गेल्या वर्षी 103 सीट्स होत्या. तर याचा गेल्या वर्षीचा काय क्लोजिंग रँक होता, तसेच यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर रिझल्ट नंतरचा सिनारिओ काय आहे तो याबद्दल बघणार आहोत. तर गेल्या वर्षी क्लोजिंग रँक बघूया. सुरुवातीला काय क्लोजिंग रँक राहिला होता, त्यानंतर यावर्षी काय एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो याबद्दल माहिती घेऊ. गेल्या वर्षी SC कॅटेगरीसाठी 2,40,000 या रँक पर्यंत क्लोज झालं होतं. ST कॅटेगरीसाठी 4,32,000 या रँक पर्यंत, VJ कॅटेगरीसाठी 1,35,000 या रँक पर्यंत, त्याच्यानंतर NT1 कॅटेगरी 2,80,000 या रँक पर्यंत, NT2 कॅटेगरीसाठी 1,45,000 या रँक पर्यंत, NT3 कॅटेगरीसाठी 1,22,000 या रँक पर्यंत, OBC कॅटेगरीसाठी 1,55,000 या रँक पर्यंत,
त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी 1,88,000 या रँक पर्यंत, ओपन कॅटेगरी 1,10,000 या रँक पर्यंत आणि EWS कॅटेगरी 4,30,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी क्लोजिंग रँक होती. SC कॅटेगरी 2,40,000, ST कॅटेगरी 4,32,000, VJ कॅटेगरी 1,35,000, NT1 कॅटेगरी 2,80,000, NT2 कॅटेगरी 1,45,000, NT3 कॅटेगरी 1,22,000, OBC कॅटेगरी 1,55,000 आणि SCBC कॅटेगरी 1,88,000 आणि ओपन कॅटेगरी 1,10,000 आणि EWS कॅटेगरी 4,30,000. जर मार्क वाईज यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो हे जर माहित करून बघूया आपण. मार्क वाईज यावर्षी काय एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो. SC कॅटेगरी असेल तर 415 मार्क, ST कॅटेगरी 360 मार्क, त्यानंतर VJ कॅटेगरी 475 मार्क, त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी 440 मार्क, ओपन कॅटेगरी 490 मार्क, त्याच्यानंतर EWS कॅटेगरी 360 मार्क. पुन्हा एकदा बघा, SC कॅटेगरी 415 मार्क, ST कॅटेगरी 360, VJ कॅटेगरी 475, SCBC कॅटेगरी 440, ओपन कॅटेगरी 490 आणि EWS कॅटेगरी 360. या रेंज मध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 10 जर मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रिजन ए मध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री यामध्ये ऍडमिशन भेटू शकते. आता हा रिजन कोटाचा कट ऑफ आहे आणि हा कट ऑफ पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी वेटरनरीसाठी इच्छुक आहेत. बरेच विद्यार्थी काय करतात, वेटरनरीसाठी प्रेफरन्स न देता BMS साठी प्रेफरन्स देतात, त्यामुळे याचा कट ऑफ कधी कमी कमी जातो जास्तीत जास्त करून. तर जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तर याचा कट ऑफ नक्की वाढणार. तसा गेल्या वर्षीपासून म्हणजे 1-2 वर्षापासून याच्याकडे वेटरनरीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे, त्यामुळे वेटरनरीचा कट ऑफ थोडका वाढत आहे. तर बघूया यावर्षी किती विद्यार्थी वेटरनरीसाठी अप्लाय करतात, खास करून रिजन ए मधून. रिजन ए म्हणजे हे मी जे जिल्हे सांगितले होते, वर्धा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्याच्यानंतर अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधले विद्यार्थी, जेवढे जास्त विद्यार्थी अप्लाय करतील रिजन ए मध्ये तेवढे जास्त कट ऑफ जास्त जाईल आणि जेवढे कमी अप्लाय करतील तेवढा कट ऑफ कमी जाईल. पण या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रिजन ए मध्ये ऍडमिशन भेटू शकते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिजन बी चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की कसं आहे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे काउन्सिलिंग प्रोसेससाठी. नंतर तुमची धावपळ होणार नाही. लवकरच वेटरनरीची काउन्सिलिंग सुरू होईल. 10-1 ऑगस्ट पर्यंत वेटरनरीची काउन्सिलिंग सुरू होऊन जाईल, त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. त्याच्यानंतर याच्यात वेगवेगळे रिझर्वेशन लागतात, ॲग्रिकल्चर, प्रोजेक्ट 40%, डिफेन्स, हे काय असतं ह्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही ते बघू शकता.